तूप घेऊन आवाज बघा आवाज ये मस्त बघा पुढशील बिडशील मला चित्या बनवलं नाही नमस्कार मित्रांनो, मी रविशंकर घाडीगावकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. आजचा व्लॉग असंच आलो काम संपून. आज बकरीद आहे, बकरीदची सुट्टी होती सर्वांना. जसं की तुम्हाला माहितीच आहे, लास्ट ब्लॉगमध्ये बोललेलं 70% आउटलेट मुस्लिम्सचे आहेत. आलो 10 वाजताच काम संपून, जरासा सप्लाय करून जे आउटलेट्स ओपन होते त्यांना येऊन बसलो आहे. सुधीरदानी कॉल केला होता आता जस्ट, एक कामावर जायचं आहे म्हणून. आता जाऊया तो कामावर. एक वॉल टेक्स्चर करायचा आहे, ड्यूक घेऊन येतो आहे. महत्त्वाचा विषय, ड्यूक घेऊन येतो आहे. खूप दिवसानंतर ड्यूक चालवणार. माझ्या ड्यूक चालवायला चला तर येऊ दे. सुधीरदाची वाट बघतोय, आला की जाऊया आपण. तर मित्रांनो आलाय सुधीरदा, जातोय आता. अरे मी आलास, मला वाटलं ड्यूक आणलायस की काय. शी फसलो रे फसलो. शी आणलं नाही काय बघा. शी मला वाटलं ड्यूक घेऊन आलाय. येडायस काय तू. मला चुतिया बनवलं नाही ना. आलो राजाच्या बिल्डिंगच्या खाली. हा ड्यूक लागले बघा. ड्यूक मी चालवतो आता. याला जाशील बडबडत खाली. मित्रांनो ड्यूक ऑन द गो ना मेरी जाने तमन्ना. या रेडी टू रेस. चालो चालो चाललोय आता ड्यूक घेऊन. आवाज बघा आवाज ये घट्ट बस. हा उडशील बिडशील. हंप आहे, उडवू शकत नाही आता इथं. ड्यूक म्हणतोय की चल चल. उडतोय पाठी. तर मित्रांनो ही गाडी मला जसं पळवायची होती तसं पळवायला भेटत नाही आहे. खूप दिवसानंतर भेटून सुद्धा काय फायदा नाही झाला आहे. ठीक आहे, इथं हा रेल्वे फाटक आहे. इथं फाटक, हा रेल्वे फाटक आहे ना. आपण रेल्वे फाटक क्रॉस करताना तिथनं जोरात ट्रेन आली आणि आपल्याला उडवून गेली तर कसा असेल. त्या साईडला जायचं आहे उपनगरला. अशी ती आबाजून गाडी फन 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 करत आली आणि उडवली आपल्याला. व्हॉट विल बी युअर रिॲक्शन मेरी जाने तमन्ना. आपण असं चेंडा मेंदा होऊन जाऊ ना, एक कण सुद्धा भेटणार नाही आपला असं उडवल्यानंतर त्यांना. तर मित्रांनो झाली आहे टॉप कोट. तुम्ही बघू शकता पॅटर्न बघा कसा दिसतो. तर मित्रांनो झाली आहे काम खतम करून. चालू साईड होता म्हणून व्हिडिओ केला नाही. स्ट्रेट चालू साईड होता म्हणून व्हिडिओ केला नाही. टेक्स्चरचा लास्ट एंडिंगमध्ये थोडासा केला तेवढाच. आणि नुसता खिचाट होता तिथं. रॅगिंग केली आहे डिझाईन. पॅटर्न तुम्ही बघितला आता. आता आम्ही चाललो आहे घरी जाऊन नंतर बघूया काय करायचं आहे म्हणून. हेल्मेट चेंज करायचं आहे, नवीन हेल्मेट घ्यायची विचार आहे. बघूया काय करायचं आहे काय. तर मित्रांनो जस्ट आलो घरी. घरातून परत निघालो आहे टुवर्ड्स हेल्मेट आणायला. तुम्हाला बोललोच होतो यायचं आपण. हेल्मेट आणायला जातो मी आणि सुधीरदा. बघूया बाईकवर किंवा हेल्मेटवर कुठंतरी छानशी एक हेल्मेट घेऊया. माझा जो हेल्मेट होता तो आजोबांना गेला. आता एक हेल्मेट घेऊया, त्याच्यात इंटरकॉम फिट करायचं आहे, चिन माउंट लावायचं आहे, काय करायचं आहे घेऊन करूया सगळं. मित्रांनो आम्ही दोघं निघालो तावात. पैसे तर कमी आहेत. तिथं जाऊन काय होणार आहे काय माहीत नाही. कारण माझा जो कार्ड आहे तो आईने काढून घेतला आहे, खर्च जास्त करतो म्हणून. आता बघूया जेवढं कलेक्शन झालं आहे तर पैसे घेऊन आलो. आज बँक सुट्टीवर आहे म्हणून त्या पैशातून जमलं तर घ्यायचा, नाहीतर वापस यायचा. तर मित्रांनो प्लॅनमध्ये जरासा चेंजेस आहे. आपण आता बाईक वर्ल्डला नाही जात आहे. व्हाईट हॉर्स रायडिंग गेअर्स असा एक आउटलेट आहे इथंच जवळपास 4 किलोमीटरच्या अंतरात. जिथं आपण ही KTM बच्ची घेतली तिथं त्याच्याकडं जातो आहे. जरा बघूया तिथं हेल्मेट्स कसे आहेत आणि काय कलेक्शन्स भेटतो काय नाही म्हणून.
जरी तिथं नाही भेटलं तर तिथून नंतर पुढे ऑप्शन आहेच आपला बाईक वर्ल्ड, तिथंच जाणार. तर मित्रांनो आपण पोचलो व्हाईट हॉर्स रायडिंग गिअर्सला. बघूया काय काय भेटतो आपल्याला इथं. MTचा पण हेल्मेट्स आहेत, ज्या भारी हेल्मेट भेटतील तर हेल्मेट घ्यायची आता. तो दोस्तों हमने लिया एक्सेस का हेलमेट 2750 का, ऑन द प्राइस रेंज ऑफ 2750. इसमें पिन लॉक्स भी आता है, ये आप देख सकते हैं. पिन लॉक्स है, सिर्फ अपने को एंटी फॉग का वो ये लगाना पड़ेगा बस, बाकी कुछ नाही. झालेली आहे परचेजिंग वगैरह. अजून भाई तो काय घेतोयस? MTचा हेल्मेट घेतो 10,000चा सुधीरदा. आणि एक रायडिंग गिअर शूज बघितला, तर गिअर शूज घ्यायचा होता. हा बघा 10,000चा आहे, 10,000चा मस्त. चला जाऊया म्हणताच होऊया घरी. तर मित्रांनो बजेटच्या अनुसार हेल्मेट भेटलेली आहे. आता त्या हेल्मेटला घरी माउंट आहेत, तर माउंट फिक्स करायचं आहे, तर माउंट फिक्स करून घेऊया. आणि ही ॲक्सिसची हेल्मेट आहे, आय थिंक सो को ब्रँड आहे MTचा, जसं की वेगाचा ॲक्सर आहे, स्टीलबर्डचा इग्नाईट आहे, तसा MTचा ही ॲक्सिस आहे वाटतं. छान आहे हेल्मेट, फुल फिटिंगमध्ये आहे. आता जाऊया घरी, त्याच्यात आपला स्पीकर्स, इंटरकॉम आणि हेल्मेट चिन माउंट सगळं इन्स्टॉल करून टाकू फटाफट. पोचलो घरी. हेल्मेट लपत चपत आता घरी आतमध्ये रूमात न्यायला पाहिजे. घरी आयशीन बघितलं ना तो हेल्मेट, माझी लागलीच. एवढ्या शिव्या घालणार तापात घेत तोच ऐकत राहणार. चला जाऊया आपण. तर मित्रांनो आलो आपण घरी, अनबॉक्स करूया आपला ॲक्सेसचा हेमलेट ना मेरी जाने तमन्ना. हेमलेट रे हेमलेट, ॲक्सेस का हेमलेट .35. ओके सर्टिफाइड है. वेट है 1550 ग्राम. 1500 प्लस माइनस 1500 प्लस और माइनस 50 ग्राम. 50 ग्राम, मतलब 1500 के ऊपर भी रहेगा, 1500 के नीचे भी रह सकता है. इसको पील ऑफ करें क्या अभी? यस. नो ये इधर आहे. कुठे आहे ते? काय हे वरचं काढ. तेच काढतोय रे. ओके. चल पार. पिनलॉक्सचे आहेत, पिनलॉक्स लावायला पाहिजे. घेऊया एक. लावून नव्हता भेटला? नाही भेटला, म्हणतो नाही आहे म्हणून. रेडी फॉर फॉग फ्री आहे, PC लेन्सेस आहे, ऑप्टिमाय वायझर क्लोजिंग, एंटी स्क्रैच, घंटा एंटी स्क्रैच. बोलते हैं एंटी स्क्रैच, काय एंटी स्क्रैच नसतो. एंटी स्क्रैच ये भी मेरा एंटी स्क्रैच है, उसमें इतने सारे स्क्रैचेस आ गए भाई. एंटी स्क्रैच नसतो काय. एंटी स्क्रैचचं काही नसतं असं. काय आहे काय. मी डिलॉकिंग घ्यायला पाहिजे होतं रे सुधीरला. डिलॉकिंगवाला युजर मॅन्युअल हा स्कॅन करून युजर मॅन्युअल वापरून घ्या तुम्ही. बस पॅडिंग ओपन करून घेऊया आणि मस्तपैकी सेटअप करूया आपण. काय म्हणतो स्पीकर? ये है इंटरकॉम वीनेट फ़ोन, जो कि अब लगने वाला है इस हेलमेट के अंदर. ये लगेगा बाहर और जो स्पीकर है वो लगेंगे अंदर. मी हिंदीत का बोलते मला काही समजत नाही, कारण मी हिंदीत ब्लॉग बनवतो. त्यामुळे मी पण हिंदीतच बनवायचो, पण आता मी मराठीला सध्या मी मराठीत सांगायचं झालं तर हे दोन आहेत स्पीकर. आहेत रे स्पीकर पॉकेट्स आहेत. आणि हा आहे माईक. तर ते लागतील असे आतमध्ये असे. तर ती आपण एक सेटिंग करून घेऊया. ठीक आहे. आणि हा लागेल असा इकडे या साईडला असा बाहेर कुठेतरी. ती एक सेटिंग करून आपण घेऊयात. पॅडिंगचा कार्यक्रम खच्ची बच्ची होतोय. यस मित्रांनो बघा, गेले हेल्मेटचा काढून ठेवला होता मी. चिपकू शकतो काय तू? चिपकेल, आणि एवढा दिवस चिपकूनच होता तो तिकडे. चिपकेश बनवूयात. चिपकेश. यस परफेक्ट ना मेरी जाने तमन्ना, चंपक टिकली तेरे दिल में. परफेक्ट, एकदम परफेक्ट. अच्छी के दिल में परफेक्ट हो गया भाई. पण एरोस्टारमध्ये नव्हता. एरोस्टार इज अ व्हेरी घटिया अँड व्हेरी जबरदस्त ब्रँड, त्यामुळे त्याच्यामध्ये नव्हता. आणि आता याच्यामध्ये आहे म्हणजे हा. मित्रांनो सध्या
झालाय इंटरकॉमची फिटिंग भाईनी केला स्पेशल खुद्द. पॅडलॉक्स लागत नव्हते, लॉक्स लागत नव्हते, लागले आहेत. आता माउंट बसवतोय. माउंटिंग इज द पकडो बाई जरासा परफेक्ट एकदम अलाइनमेंटमध्ये. इथंच लावू ना. कॅमेरा पण दिसला पाहिजे. मला कॅमेरा दिसला न दिसला काय चालतो मला. तर मित्रांनो झालेली आहे हेल्मेट मस्तपैकी सेट. भारी दिसतो एक नंबर. बाकी काय दिलं मी ना मेरी जान तमन्ना. फक्त ह्याच्यात अँटीफॉगचा स्क्रीन लावायचा आहे. तो एक स्क्रीन लावून घेतो, पिन लॉकचा मागवतो आणि तो एक स्क्रीन लावून घेतो. तर मस्त ऑलमोस्ट एव्हरीथिंग इज डन फॉर उद्याचा राईडला. तर कसं वाटतं तुम्हाला हा हेल्मेट नक्की सांगा मला कमेंटमध्ये. तर मित्रांनो झालेली आहे हेल्मेट फिटिंग वगैरे करून. आता 6 वाजता आपण बॅडमिंटन खेळायला जाऊया. बॅडमिंटन खेळून येऊया. नंतर भेटूया. आता जरासा रेस्ट करतो, झोपतो जरा. 6 वाजता जाऊया खेळायला. चला भेटतो 6 वाजता. तर मित्रांनो पोचलो आहे कोर्टला. आलो खेळायला. चला मित्र पण आले, मीट करून देतो तुम्हाला मित्रांनो. देखो आपण घटानघटी. दिस इज कॉल्ड द वॉल. और ये देव भाई और ये शिवम दुबे इन द हाउस ना. मेरी जाने तमन्ना, मेरा पार्टनर बोलते मेरी जाने तमन्ना बेंचो. अभी खेलेंगे ना भाई, राडा करेंगे राडा. चला मित्रांनो खेळायला चालू करूया. जाऊया आता खेळू मस्तपैकी. गेम प्ले बघा, गेम प्ले. तर मित्रांनो झाला आहे खेळून मस्तपैकी. 5 मॅच आम्ही जिंकलो, 7 मॅच ते जिंकलो. खेळलो. तर चाललो आहे घरी जायला. जातो घरी आणि तुमचा व्हिडिओ पण इथेच घेतो. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हा नक्की कमेंट्समध्ये सांगा. लाईक करा जास्तीत जास्त, मित्रांना शेअर करा. आणि जरी कोण नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगात जो आहे. उद्या एक राईडला जाणार आहे, कुठं माहीत नाही पण राईडला जाणार आहे कुठंतरी. भेटू पुढच्या राईडमध्ये. बाय बाय.